तुझ्या आयुष्यातला मोठा एपिसोड म्हणजे बिग बॉस. न संपणारा म्हणजे तो इमॅजिन मी 10 वर्षांनी पण आले आणि मला आय एम गेटिंग आस्क्ड अबाउट बिग बॉस. आणि मला जास्त नाही विचारायचं, मला थोडंसं एकच त्या टॉपिकमध्ये जाण्यासाठी मला बिग बॉसचा रेफरन्स घ्यायचा आहे की बिग बॉस या कार्यक्रमात जे झालं त्याच्यामुळे तुझं लव्ह लाईफ अख्ख्या जगासमोर आलं. त्यानंतर ते ब्रेकअप झालं, रुचिरा त्या सगळ्यातून स्ट्रॉंगली बाहेर आली हे आम्हाला कळत होतं किंवा हे आम्हाला दिसत होतं, किंवा ती स्ट्रॉंगली बोलायला लागली. त्यानंतर आधी ती थोडी शेलमध्ये होती, नंतर ती खूप वोकल झाली त्याबद्दल. पण रुचिरा नंतर कधीच प्रेमात नाही पडलीस? बापरे, हा जो काही तू यॉगर टाकलायस नाही, म्हणजे त्यानंतर मी स्वतःच्या प्रेमात जास्त पडले. हे दिलं मी एक पॉलिटिकल आन्सर. ओके, आता खरं सांग. नाही म्हणजे असं नाही आहे की मला प्रेमात पडायचं. ती एक जर्नी, किंवा ना मी म्हणेन की आपल्याला जसे एक्सपिरियन्सेस येत असतात ना, तसं तसं आपली प्रेमाबद्दलची परिभाषा बदलत जाते. माझ्यासाठी एक परिभाषा कॉन्स्टंट आहे, ती म्हणजे प्रेम इज इक्वल टू समर्पण फॉर मी. ठीक आहे, ते मला तिथे ती लिमिट नाही कळत, जे चुकलं म्हणजे माती खाते मी या बाबतीत, आणि मला ते कुठेतरी कंट्रोल करायचं आहे. बट आय डोंट नो वेदर आय विल बी एबल टू ऑर नॉट. तर नाही पडले मी अजूनपर्यंत. बट हां, असंही नाही आहे की पडायचं नाही आहे. सो वॉट आय वॉज सेईंग की त्या एक्सपिरियन्सेसमुळे ना आपली एक मेंटॅलिटी एक होत जाते, किंवा नाही हे असंच आहे तसंच आहे, किंवा मग हळूहळू ग्रॅज्युअली ती थोडी सबसाईडसुद्धा होत जाते. नाही आपण थोडंसं याबद्दल मवाळ राहूया, किंवा नाही लेट्स सी हाव इट कम्स ना, आणि मग त्याच्यानंतर आय शुड सी की हाऊ टू टेक इट फॉरवर्ड वगैरे वगैरे. पण आत्ता जे काही सगळं चालू आहे ना जगामध्ये, त्यामुळे थोडा प्रश्नच पडतो की काय करावं आणि काय नाही. आणि ऑल्सो आपण जसे आहोत आपल्याला हे 100% माहिती आहे की मी तर सुधारणारी नाहीच आहे, मी तर जास्त सुधारलेली आहे. त्यामुळे मग आता कितपत काय समोरच्याला द्यावं व्हेनेवर इफ समबडी कम्स इन लाईफ, मग ते मला असं वाटतं बॅलन्स असला पाहिजे. सो ते जेव्हा मला जाणवेल तेव्हा मला डेफिनेटली प्रेमात पडायला आवडेल. का नाही, प्रेम इतकं सुंदर असतं. हो अगदीच. बट कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय. मला असं हे प्रकर्षाने जाणवतं की फार कॉम्प्लिकेटेड आणि फार त्याला किंमतच राहिली नाही आहे. आणि करेक्ट मी इफ आय एम रॉंग, आणि इफ देर इज समवन विलिंग टू करेक्ट मी, आय एम हिअर टू हिअर अबाउट इट. नाही, पण मला हे जाणून घ्यायचं आहे एका अभिनेत्रीकडून, म्हणजे समोर जर ॲक्टर बसला असता कोणता अभिनेता, तरी मी हा प्रश्न विचारला असता की तुम्ही फेमस असता, एक सामान्य व्यक्ती तुमच्या प्रेमात पडतो, त्यानंतर तुम्ही ते सोशल मीडियावर डिक्लेअर करता, त्यानंतर आपोआप त्याही व्यक्तीला तितकंच अटेन्शन मिळू लागतं, आणि नंतर कुठेतरी ब्रेकअप झाल्यानंतर तो व्यक्ती त्या गोष्टीचा फायदा घ्यायला लागतो, किंवा वाईस वर्सा. अभिनेत्रींबरोबर पण होत असेल आणि अभिनेत्यांसोबत पण होत असेल, म्हणजे मेल फिमेल मी असं म्हणते. ही भीती तुला आहे का की इफ एक कॉमन मॅन जो माझ्या प्रेमात पडला आणि पुन्हा तेच झालं, पुन्हा माझ्या नावावर एखाद्याला फेम मिळालं, आणि पुन्हा जर सेम एपिसोड माझ्या लाईफमध्ये झाला, तर ती कुठेतरी भीती रुचिराला आहे का? नाही, आता मला या बाबतीत भीती राहिलेलीच नाही आहे. कारण जे झालं त्याबद्दल मला परत बोलायचं नाही आहे, कारण ते सगळेच, मी पण काय लहान होते काय कळत नाही यार किती, म्हणजे 5 वर्षांनी परत मी म्हणेन की या इंटरव्ह्यूसाठी मी लहान होते, तर असं नाही. तेव्हा जे आपल्या बुद्धीला पटत असतं ते आपण करत असतो. तेव्हा सुद्धा आत्ता मला वाटतंय की तो डिसिजन मी घेणं, की तेव्हा जी काही माझी लव्ह लाईफ होती ती सगळ्यांसमोर अशा पद्धतीने आणणं काय रिस्की होतं ते, आणि ते मी केलं. म्हणजे आता मला त्या बाबतीत हसायला येते की व्हॉट वॉज दॅट. आणि मग त्याच्यानंतर ज्या सगळ्या काही गोष्टी झाल्या त्या मी ज्या पद्धतीने, जसं तू म्हणतेस की मी बिंदास्त बोलत होते किंवा मी वोकल होत होते, कारण माझ्यासाठी तो बिंदास्तपणा नव्हता, माझ्यासाठी माझं एक्सप्रेस होणं होतं, कारण मला माझं कोणी ऐकायलाच नव्हतं. तर ती एक वेगळी फेज होती माझ्या आयुष्यातली. ओके, तर ती झाली. त्या फेजने मला फार शिकवलं, मच्युअर बनवलं, एक जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. त्यामुळे आता तो दृष्टिकोन आल्यानंतर ही भीती येण्याचा प्रश्नच येत नाही. आता वेगळेच प्रश्न आहेत की थोडा पण मच्युअर होतो, किंवा सी आय एम अ गिव्हर. मी वेन इट कम्स टू रिलेशनशिप ना, एनी काइंड ऑफ रिलेशनशिप, एकतर माझं सर्कल फार छोटं आहे, मला ते तसंच ठेवायला आवडतं. माझी फॅमिली, माझी बहीण किंवा माझा पार्टनर जर जेव्हा कोणी असेल तेव्हा वगैरे, तर या छोट्या सर्कलला आय विश टू गिव्ह माय फुलेस्ट एनर्जी, बिकॉज आय हॅव लॉट ऑफ इट. बिकॉज मी माझी एनर्जी कोणाबरोबर जास्त 1000 लोकांबरोबर शेअर करत नाही आहे. त्यामुळे मग बाय डिफॉल्टच मी गिव्हर आहे. त्यामुळे तसं कोणी रिसीव्ह करणारं त्या लेवलचं असेल ना,
तर मजा येईल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.